ह्युमन सायकोलॉजी अशी आहे की ती आपण पुश करत राहतो, ती कधीच करत नाही. प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये जन्मजात एखादी तरी कोणती कला असतेच. आपण मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करतोय, तो कॉन्फिडन्स देतोय. ऑडिओ क्लिप जी आली ती ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी म्हणजे कळत न कळत माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. अशा प्रत्येक मुलींपर्यंत हे शिक्षण पोहोचवायचंय की ज्याच्यातनं त्यांना शिकायची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे. श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट ह्यांच्याकडनं म्हणजे सत्कारासाठी बोलवणं आलं. मला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे, त्या गोष्टीची आवड आहे का, ते जमतंय का, ते येणार आहे का, आणि नुसतंच शिकण्याची हौस नाही तर त्याच्या पुढे खरा प्रवास चालू होतो की तुम्ही तुमच्या जवळच्या कुठच्याही शॉपमध्ये, स्टोअरमध्ये किंवा जवळच्या तुमच्या पार्लरमध्ये तुम्ही नोकरी करू शकता. की मी ह्या मॅडमकडे कशासाठी जाऊ किंवा या सरांकडे कशासाठी जाऊ. नमस्कार, एमएलए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट खूपच स्पेशल आहे. आपल्यासोबत आहेत ई सहेली या भारतातील सर्वात परवडणाऱ्या असा महिलांचा प्लॅटफॉर्म, ऑनलाईन स्किल डेव्हलपमेंट असलेला प्लॅटफॉर्मची फाउंडर आणि डायरेक्टर मिसेस नेहा निकुम. मॅम, मनापासून स्वागत आहे तुमचं या शो मध्ये. मी तुमचे खूप आभार मानते की मला या टॉक शोवर बोलवलं. मी म्हणजे हे माझं खूप मोठं भाग्य समजते आणि देवाने दिलेली मला संधी की मला माझ्या माध्यमातून मी माझा संपूर्ण जर्नी तुमच्याकडे एक्सप्लेन करेन आणि ज्याच्यातनं अनेक जणी इन्स्पायर होतील. निश्चित. ऑलरेडी जसं आम्ही प्लॅटफॉर्म बनवलंय तसंच तुम्ही एक मोठा स्किल डेव्हलपमेंटचा प्लॅटफॉर्म केलाय, ज्यामुळं महिलांना आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली सक्षम होण्यासाठी त्यांना हेल्प मिळते. आणि हे कोर्सेस एवढ्या रिझनेबल रेटमध्ये आहेत की तुम्ही कल्पना नाही करू शकणार की एवढ्या रिझनेबल रेट्समध्ये त्यांनी आणलंय आणि त्यामध्ये त्यांची प्रचंड मेहनत आहे. सो मॅम, ही ई सहेली जे प्लॅटफॉर्म बनवलंय त्याची संकल्पना कुठून आणि कशी सुरू झाली? ही खूप प्रेरणादायी संकल्पना आहे. मला खूप आवडेल ताई तुम्हाला सांगायला की ई सहेलीची सुरुवात ही खूपच भन्नाट होती. कारण मलाही कधी वाटलं नव्हतं की मी असं काहीतरी सुरू करीन की ज्याच्यातनं मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी खूप मोठी मदत होईल. तर 2018 पासून मी माझी अकॅडमी चालवते की ज्याच्यामध्ये मी मेकअप, हेअरस्टाईल अशा गोष्टी सगळ्या शिकवते. सो ज्या वेळेला मी हे संपूर्ण चालू केले क्लासेस घ्यायला, त्यावेळेला मला अनेक मुलींचे फोन यायचे की मॅडम मला पण कोर्स करायचा आहे, मला लहानपणापासून आवड आहे. म्हणजे हे तर वाक्य जे आहे ना की मला लहानपणापासून आवड आहे, हे एकाही मुलीचं चुकलं नाही. म्हणजे मी एकही मुलगी अशी बघितली नाही की जी म्हणते की मला आवड नाहीये. मेकअपची आवड आहे, हेअर्सची आवड आहे. सो ज्या वेळेला मी या मुलींशी स्वतः बोलायचे, संवाद साधायचे, त्यावेळेला मला हे समजलं की आवड तर प्रत्येक मुलीला आहे, पण त्यांची काहीतरी कारणं होती. जसं की मला लहान मुलं आहेत किंवा माझ्या मिस्टरांचं ऑफिसचं टायमिंग त्याच्यामुळे नाही जमत आहे, किंवा माझे वडील बाहेर नाही सोडत आहेत बाबा, किंवा फी खूप जास्त आहे. सो अशी अनेक कारणं होती की ज्याच्यातनं जरी मला मुलींचे फोन आपण म्हणूयात एक 800 ते 1000 येत असतील, तरी त्याच्यातनं ऍक्च्युली ज्या माझ्या क्लासला येणाऱ्या मुली आहेत ते हार्डली 5 ते 7 असायच्या. मग मी म्हटलं ही एवढी मोठी तफावत का आहे? जर का प्रत्येकीला आवड आहे, शिकायची इच्छा आहे, तर मग त्यांना अडवतंय काय? तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग मी मध्येच त्याच्यामध्ये 2019-20 नंतर कोविड आला. त्याच्यानंतर खरं महत्व समजलं की ऑनलाईनचं आहे काय. तोपर्यंत प्रत्येकाला अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने शिकायची हौस होती आणि त्याच पद्धतीने शिकवलं तरच आपल्याला कळेल असं वाटायचं. पण जसा कोविड आला, हळूहळू ऑनलाईन चालू झालं. मग ते ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेणं असू दे, पण ह्याच्यामुळे महत्व कळलं आणि जगभरातून तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जरी असाल तरी सुद्धा तुम्ही शिकू शकता तुमच्या घर बसल्या आणि तुमच्या सवडीच्या वेळेनुसार, हे तुम्हाला समजलं. आणि त्याच वेळेला मला ई सहेलीची संकल्पना आली. जशी माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपण असं काहीतरी करू शकतो की ठीक आहे बाबा, माझ्या मुलींना माझ्यापर्यंत नाही ना पोचता येते, मग मी त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते. पण शिकणं जे तुमचं आहे, जी आवड आहे, ती अर्धवट राहायला नको. ना पैशांमुळे, ना तुमच्या वेळेमुळे, ना कुठच्याही प्रॉब्लेम जे काही तुम्हाला येतात त्याच्यामुळे. मग मी माझ्या घरी डिस्कस केलं. सो जसं मी माझ्या मिस्टरांबरोबर ह्याविषयी बोलले तर त्यांना ही कल्पना खूप आवडली. ते म्हणले आपण लगेच याच्यावर काम चालू करू. 2 वर्ष आम्ही विचार केला की आपण एक्झॅक्टली हे लाईव्ह घेऊ शकतो का प्री रेकॉर्डेड करू शकतो. मग अशा अनेक मुलींना आम्ही फोन केले की ज्यांना येऊन शिकायची इच्छा आहे पण जमत नव्हतं.
त्यांच्याशी बोलल्यानंतर मला हे समजलं, की लाईव्ह जरी क्लासेस घ्यायचे म्हणलं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये लिमिटेशन आहे. कारण कुणाला 10 ते 12 ची वेळ जमतेय, कुणाला 12 ते 2 ची जमतेय, कोण म्हणते मला फक्त संध्याकाळचा वेळ आहे. म्हणलं असं नाही. मग आता आपल्याला जर का करायचं, तर ते प्रत्येकीच्या सवडीनुसार तिला तिच्या टायमिंगनुसार करता आलं पाहिजे. त्याच वेळेला आम्ही निर्णय घेतला, की आपण ई सहेली हे ऑनलाईन पोर्टल चालू करायचं, की जे प्री रेकॉर्डेड असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय, की जो माझ्या मिस्टरांचा होता, ते म्हणले, "नेहा फक्त तुझ्या फील्ड पुरतंच हे सीमित ठेवू नकोस." ई सहेली म्हणजे महिलांसाठी एका महिलेने तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यावरनं ते त्यांचे हॉबी जी पण कुठची आहे, मग कुणाची कुकिंगची असेल, कुणाची स्टिचिंगची असेल, कुणाची ब्युटी पार्लर करायची असेल, जी पण कुठची आवड आहे, ती ते घर बसल्या त्यांच्या वेळेनुसार, आवडीनुसार, सवडीनुसार आणि अत्यंत कमी पैशांमध्ये करू शकते. आणि त्यावेळेला ई सहेलीचा जन्म असा झाला. सो तुम्ही ब्युटिशियन आहात, राईट? पण ब्युटिशियन सोबत तुम्ही अनेक कोर्सेस ह्याच्यावरती ई-सहेलीवरती लॉन्च केले. बरोबर. तर कुठले आता कोणते कोर्सेस आता ई-सहेलीवर अवेलेबल आहेत? ओके. आता सध्या आपल्याकडे ब्युटी क्षेत्रातील 10 कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट कोर्स आहे, हेअर स्टायलिस्ट कोर्स आहे, ब्युटी पार्लर कोर्स आहे, मेहंदी आर्टिस्ट कोर्स आहे आणि नेल आर्ट कोर्स आहे. तर हे जे आता मी 5 सांगितले, हे ₹999 आहे. आणि त्याचप्रमाणे रिअल फ्लॉवर ज्वेलरी कोर्स, आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी कोर्स, संक्रांत ज्वेलरी कोर्स, त्याच्यानंतर एअर ब्रश कोर्स, की एअर ब्रश मेकअप पण सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे तो, आणि साडी ड्रेपिंग कोर्स. हे जे 5 कोर्सेस आहेत ते 499 प्रत्येकी आहेत. आता ज्या वेळेला मी 499 आणि 999 म्हणते, कुठचाही कोर्स जरी तुम्ही सिलेक्ट केला तरी सुद्धा प्रत्येक कोर्समध्ये चॅप्टर वाईज तुम्हाला शिकवलेलं आहे. जसं की आपण उदाहरण घेऊयात मेकअपचं. तर मेकअपमध्ये स्किन नॉलेज, स्किन प्रिपरेशन, स्किनला ओळखायचं कसं, प्रॉडक्ट नॉलेज, असे वेगवेगळे चॅप्टर आहेत. तिथपासून ते आत्ता जे ट्रेंडिंग ब्रायडलचे ग्लास फिनिश लुक ज्याला म्हणतो, HD लुक ज्याला म्हणतो, तिथपर्यंत तुम्हाला अगदी डेमो दाखवलेले आहेत, की ज्याच्यातनं तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजेल. जसं की आपल्या बॅचला जरी 10 मुली बसलेल्या असतील, तरी जी मागून बघणारी असते, तिला सुद्धा अगदी असं वाटावं जसं की मी मॅडमच्या बाजूला थांबून हा क्लास करतेय. इतक्या बारीक सारीक गोष्टींची काळजी घेतलेली आहे. म्हणजे कुठच्याही क्षणी तुमच्या मनात असं नको यायला, की आपण ऑनलाईन बघतोय तर समजेल का? ऑनलाईन जरी बघत असेल, तरी सुद्धा ह्याची काळजी घेतलेली आहे, की तुम्ही जणू माझ्या बाजूलाच थांबून हा क्लास करताय. इतक्या क्लिअर, इतक्या व्हिजननीच ते शिकवलेलं आहे, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल. बरं, प्रत्येक चॅप्टरच्या खाली आपण नोट्स दिलेले आहेत, की ज्या तुम्हाला हेल्प करतील स्वतः तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊन, की अगदी बारीक-सारीक विषय काय आहेत बाबा, प्रॉडक्ट्स कुठचे आहेत, किंवा आत्ता इकॉनॉमिकल व्हॅनिटी आहे, मग मिड रेंजची व्हॅनिटी कशी घ्याल किंवा हायर रेंजची व्हॅनिटी कशी घ्याल. प्रत्येक बाबतीत मराठी भाषेतून तुम्हाला अगदी व्यवस्थित नोट्स दिलेले आहेत. सो हे सगळं जे शिक्षण आहे आत्ता ब्युटी क्षेत्रातील 10 कोर्सेसचं, हे मराठी भाषेतून आहे. आणि त्याच्यामुळे ते महाराष्ट्रातील मला वाटतं प्रत्येकच महिलेला खूप पटकन रिलेट होईल. पण आपल्या सोयीच्या भाषेतनं जर का कोणीतरी शिकवतंय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जर का देतंय, तर तुम्हाला शिकायला कुठलाच अडथळा नाही आला पाहिजे. पण खूप महत्वाची गोष्ट, जिथं लाख रुपये ब्युटिशियन किंवा बाकीच्या कोर्सेसची फी आहे, तर तुम्ही 499 एवढ्या कमी रेंज मध्ये तो कोर्स लॉन्च केलाय, तर ते कसं पॉसिबल झालं? आता कसं आहे, ज्या वेळेला मी म्हणते की ब्युटी क्षेत्रातील मी हे 10 कोर्सेस आता चालू केलेले आहेत, तर हे सगळे कोर्सेस स्वतः आपण बनवून घेतलेले आहेत, जसं की स्वतः शिकवलेले आहेत. त्याचप्रमाणे जे संपूर्ण सॉफ्टवेअर आहे ह्याच्यासाठी लागणारं, हे सगळं आपण स्वतः बनवलेलं आहे, की ज्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची, मी तुम्हाला म्हणलं, मला खूप मोठी मदत झाली. आता ज्या वेळेला बनवणारे आपण, त्याच्यासाठी लागणारं जे पण काही साहित्य असू दे किंवा ऑनलाईन त्या प्लॅटफॉर्मला घेऊन जायचं, त्यासाठीची सगळी टीम आपली. तर मग मला वाटतच नाही की दुसरे मी कोणते चार्जेस माझ्या मुलींकडनं घेऊ शकते. मला अशी किंमत ठरवायची होती की ज्याच्यातनं प्रत्येक महिला हा कोर्स करू शकेल. जिनी ह्याच्या आधी कोर्स केलेला आहे, जिनी हा कोर्स करायची इच्छा दाखवली आहे, किंवा कुठच्याही गोष्टींमुळे जिला करायला जमलेलं नाही, या 3ही वर्गातल्या मुलींनी मला असं हवं होतं की हा कोर्स केलाच पाहिजे. कारण माझ्याकडे ज्या वेळेला मुली फोन करून सांगायच्या की मॅडम मी तुमचं असं असं बघितलं, आम्हाला यायचंय, शिकायचंय,
पण आम्ही इथे इथे वेगळा क्लास ऑलरेडी केलेला आहे. तर आता आम्ही परत क्लास करू शकत नाही. कसं असतं बऱ्याच वेळेला मुलींना अपडेट व्हायचं असतं, अपग्रेड व्हायचं असतं. सो अशी किंमत ठरवायची होती की जी प्रत्येकीला परवडू शकेल, अगदी प्रत्येकीला. म्हणजे जिने हा कोर्स अगदी लाखभर रुपये देऊन सुद्धा केलेला आहे, अशी पण की जिला शिकायची इच्छा आहे आणि अशी पण की जी स्वतः काम करून पैसे कमवते आणि आपला प्रत्येक रुपया कुठे जातोय ह्याची जिला ग्वाही हवी आहे. त्या प्रत्येक विद्यार्थिनीला, त्या प्रत्येक मुलीला ही किंमत जमली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी संपूर्ण नॉलेज स्वतः आपण दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जी साथ असते टेक्नॉलॉजीची, ती सगळी आपण बनवलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी याला खूप मला मदत झाली, की किंमत ज्यावेळेला ठरवायची होती, त्यावेळेला फक्त आणि फक्त अशीच आपण किंमत ठरवायची, की जी प्रत्येक महिलेला परवडली पाहिजे. सुपर, सुपर. सो जेव्हा आपण ₹499 पे करतो, तेव्हा तुम्हाला लाईफ टाईमसाठी तो ॲक्सेस मिळतो त्या कोर्ससाठी का एक लिमिट असते, की 1 महिन्यामध्ये तुम्हाला शिकून घ्यायचं? बरोबर. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पण मुली विचारतात, की "मॅडम मी एकदा जर का 499 ₹499 भरले, की मी कधीही बघू शकते का?" तर ह्याच्या पाठीमागची एक सायकॉलॉजी आहे. ज्यावेळेला आपल्याला कुठचीही गोष्ट हे माहीत असतं, की ही कधीच संपणार नाहीये. त्यावेळेला ह्युमन सायकॉलॉजी अशी आहे, की ती आपण पुश करत राहतो. ती कधीच करत नाही. आणि आम्ही असा निर्णय घेतला, की ज्यावेळेला आपण कुठच्याही विद्यार्थिनीला हा कोर्स शिकवतोय, इतक्या अगदी कमी अमाउंटमध्ये आपण त्याला एक ड्युरेशन ठेवायचं. जसं की क्लास जरी तुम्ही ऑफलाईन येऊन करायचं म्हटलं, तरी सुद्धा 1 महिन्याचा असतो, 7 दिवसाचा असतो, 15 दिवसाचा असतो. अगदी तसंच आपले सुद्धा कोर्सेस आहेत. आपले हे जे कोर्सेस आहेत, हे तुम्ही 1 महिन्यापर्यंत कधीही आणि कितीही वेळा बघू शकता. सो त्याला जे टाईम ड्युरेशन आहे ते 1 महिन्याचं आहे. तोपर्यंत जितक्या वेळा तुम्हाला हवं आहे, तितक्या वेळा बघून तुम्ही ते विषय पक्के करून घेऊ शकता. तुमच्या नोट्स काढू शकता. ज्यावेळेला तुम्हाला हे माहीत असतं, की हे बाबा आपल्याला कितीही दिवस आपण पुढे ढकलू शकतो. आज नाही बघितलं, 2 महिन्यांनी बघू. ह्याच्यामुळे होतं काय, की आपला स्वतःवर एक कंट्रोल राहत नाही. आज एक लेसन केला, 2 महिन्यांनी दुसरा केला आणि त्याच्यामुळे कंटिन्युटी राहते. कुठच्याही गोष्टीत ज्यावेळेला तुम्हाला पॅशन असेल ना, त्यावेळेला ती गोष्ट तुम्हाला सक्सेसच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जातेच. आणि तो ड्राईव्ह प्रत्येकाला असणं खूप महत्वाचं आहे. ह्याच्यासाठी आम्ही ते ड्युरेशन डिसाईड केलं. सुपर, सुपर. सो असं म्हणतात ना, की डेडलाईन दिल्याशिवाय लोकं हालत नाहीत. बरोबर. सो एक तो एक आहे, की अगदी. तुम्हाला डेडलाईन पाहिजेच. त्यामुळे बरोबर. थोडंसं शिकण्यात पण पुश केलं जातं. खूप छान. सो जे ग्रामीण लोकं आहेत, ग्रामीण भागातील आणि शहरी लोकातील, तर त्यांच्यापर्यंत कोर्स कसा पोहोचवता येईल आपल्याला हा? बरोबर. आता ह्याच्यासाठी आम्ही अगदी ग्रामीण भागात जाऊन सुद्धा स्वतः आम्ही ह्याचं प्रमोशन करतोय, की जसं की प्रत्येक ग्रामपंचायतींना भेटणं की तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी, स्पेशली महिलांचा विकास करण्यासाठी तुम्ही असा कुठचा तरी प्लॅटफॉर्म जर का त्यांना उपलब्ध करून दिला, की जो त्यांच्या घर बसल्या त्या करू शकतात, तर नक्कीच मदत होईल. आणि देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने आपल्याला इतका सुंदर आणि उत्तम प्रतिसाद आलेला आहे. कारण त्यांच्यापर्यंत असं काही आजपर्यंत पोहोचलेलंच नव्हतं. किंवा अशी प्रत्येकीला जरी शिकायची इच्छा असेल, तरी सुद्धा ती प्रत्येक व्यक्ती शहरी भागात येऊ शकत नव्हती. आणि म्हणून आपण प्रत्येक शहर, अगदी शहरापासून चालू केलं, ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक आत्ता आपण जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येतोय, तितक्या लोकांच्या मार्फत आपण ह्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. ऑफकोर्स ह्याच्यासाठी सोशल मीडियाची भयंकर मदत होते. Instagram आहे, Facebook आहे. अनेक मोठे-मोठे महिलांसाठी तुमच्यासारखे काम करणाऱ्या अनेक महिला आहेत, की ज्या खरंच आम्हाला खूप मदत करतात, की ज्यांच्या माध्यमातून आता आज तुमच्या माध्यमातून सुद्धा मला अनेक महिलांपर्यंत पोहोचता येणार आहे, की ज्यांना मी ओळखतही नाही किंवा कदाचित त्यांना मी माहीतही नाहीये किंवा असं काही आहे हे माहीत नाहीये. पण विशेष तुमच्या म्हणजे तुमच्या बरोबर आपण ज्यावेळेला जोडले जातो, त्यावेळेला अनेक महिलांपर्यंत पोहोचवायला ह्याची मदत होते. सुपर. सो जेव्हा ते लोक कोर्स करतात, त्यानंतर तुम्ही जॉब साठी पण हेल्प करता का? हो. आता ज्यावेळेला आपण त्यांना शिक्षण देतो, तर त्याच वेळेला आपण त्यांना करिअर तुम्ही ह्याच्यात कसं घडवू शकता, ह्या बाबतीत देखील मदत करतो. आता प्रत्येकीलाच जॉब करायचा असेल किंवा प्रत्येकीलाच फ्रीलान्सिंग करायचं असेल, हे वैयक्तिक प्रत्येकीचा निर्णय असतो. राइट. सो आपण काय करतो, की त्यांना इथपर्यंत नेऊन शिकवून ठेवतो, की तुम्ही तुमच्या जवळच्या कुठच्याही शॉपमध्ये, स्टोअरमध्ये किंवा जवळच्या तुमच्या पार्लरमध्ये तुम्ही नोकरी करू शकता.
इथपर्यंतचं पूर्ण नॉलेज देऊन आपण त्यांना तयार करतो. अर्थात माझी अशी इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना तर मी कायमच करते, की मी माझ्या मुलींना शिकवून पुढे त्यांचा उत्पन्न देखील मिळवून देता येईल, इतकी मला म्हणजे ओळख पोहोचव किंवा माझ्याकडे तेवढी शक्ती दे, की मी माझ्या मुलींना त्यांच्या पायावर फायनान्शियली पण व्यवस्थित इंडिपेंडंट करू शकेन इन टर्म्स ऑफ नोकरी असू देत. सो त्या दृष्टीने देखील आपले प्रयत्न चालू आहेत. सुपर सुपर. सो आता शिकण्यामध्ये लोक शिकतात कोर्स, पण त्यातूनही काही अडचण आली तर तुम्ही त्यांना काही हेल्प करता का? 100% आपले जे म्हणजे मला सांगायला इतका आनंद आहे, की आमची संपूर्ण फॅमिली ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. ज्याच्यामध्ये माझ्या बहिणी आहेत, माझे मिस्टर आहेत, माझे सासू-सासरे, आई-वडील देवाच्या कृपेने सगळी माणसं मला इतकी उत्तम मिळालेली आहेत. म्हणजे मी अजून काय मागू देवाकडे, की जे प्रत्येकजण इतके रिचेबल आहेत. आज कुठच्याही विद्यार्थिनीला काहीही शिकताना जर का प्रॉब्लेम वाटला, असं वाटलं की मला अजून थोडंसं ह्याच्यात हे प्रश्न मला पडतायत, तर मी कुठे उत्तर मिळवू? तर ऑनलाईन सुद्धा त्याची सुविधा आपण करून ठेवलेली आहे. जसं मी म्हटलं, की प्रत्येक गोष्ट ही चॅप्टर वाईज शिकवलेली आहे. प्रत्येक चॅप्टरच्या खालती आपण एक क्वेश्चन बॉक्स दिलेला आहे, की त्या स्पेसिफिक चॅप्टरचा जर का तुम्हाला काही प्रश्न असेल, तर तुम्हाला विदिन काही मिनिट्स तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. ह्याच्यासाठी आपली संपूर्ण यंत्रणा अखंड तत्पर असते. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का फोनवरूनच उत्तर हवं असेल, तर आपले पर्सनल लेव्हलला जाऊन सुद्धा आपण त्या विद्यार्थिनींना मदत करतो, की ज्याच्यात आपले नंबर जे मेन्शन केलेले आहेत, त्याच्यावरनं त्यांना फोनवरून सुद्धा सगळी उत्तरं मिळतात त्या ट्युटरकडून. जसं की एखाद्या विषय नेल आर्ट हा विषय जर का एखाद्या मॅडमनी शिकवलेला आहे, तर त्या विषयीचे जे पण कोणते प्रश्न आहेत, ते तुम्ही थेट त्यांना देखील विचारू शकता. नाहीतर क्वेश्चन बॉक्समध्ये एंटर करून जसं आपण एस-एम-एस टाइप करतो, WhatsAppवर मेसेजेस करतो, त्याच्या थ्रू सुद्धा कम्युनिकेशन तुमचं चालू राहते. ओके, सुपर. म्हणजे एकदम 24 आवर्स सर्व्हिस 100%. येस. त्यामुळे तुम्हाला कोणते प्रश्नच पडत नाहीत आणि जरी पडले, आपण याची पूर्ण खात्री केलेली आहे, की कुठचेही प्रश्न पडणार नाहीत. पण जसं म्हणतात, की ज्याला शिकायची खूप इच्छा आहे, ज्याला त्याच्यात खूप उत्खनन करायचंय, की आता अजून काय, त्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडू शकतात. सो त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही सोय करून ठेवलेली आहे, की तुम्ही फोनवरून सुद्धा किंवा तुम्ही मेसेजवरून सुद्धा आपल्याशी कनेक्ट राहू शकता, की आम्ही पर्सनल लेव्हलला जाऊन सुद्धा त्या विषयाचं तुम्हाला अगदी विश्लेषण करून सांगतो, की तुम्हाला पडलेले प्रश्न ते अनसॉल्व्ह कधीच राहणार नाही. सुपर. सो आता काय झालंय, की बरेच लोकांचं ना आफ्टर डिलिव्हरी जॉब सुटतोय किंवा घरातून त्यांना काहीतरी चालू करायचंय, पण स्किल नाहीये. मग अशा लोकांसाठी तुम्ही काही कोर्सेस निवडण्यासाठी हेल्प करता का? आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा हॉबी ओरिएंटेड कोर्सेस का सिलेक्ट केले? तर मला असं वाटतं, की प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये जन्मजात एखादी तरी कोणती कला असतेच. आता होतं काय, आपल्याला जे ट्रॅडिशनल पद्धतीने आपण जे शिक्षण घेतो ना, त्याच्यामुळे आपली आवड राहते 2 नंबरला आणि सगळ्यात महत्वाचं 1 नंबरला येतं ते म्हणजे शिक्षण. इतक्या मुली फोन करतात आणि मला सांगतात, की "नेहाताई, नेहा मॅडम आम्हाला आहे ना, हे करायचंय, पण ही डिग्री घेतल्याशिवाय आम्ही हे करू नाही शकत." कारण तसं घरून आम्हाला सांगितलेलं आहे, की जोपर्यंत एक डिग्री तुझ्याकडे येत नाही, तोपर्यंत हे कोर्सेस तू करू नाही शकत. त्यामुळे झालंय काय, की प्रत्येकाला आवड जरी असेल ना, तरी सुद्धा अशा प्रकारचे कोर्सेस हॉबी ओरिएंटेड किंवा स्किल ओरिएंटेड हे करता येत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत अशी करीन, की आपण जे पण काही कोर्सेस ठरवलेले आहेत, त्याचे सॅम्पल व्हिडिओ दिलेले आहेत. म्हणजे असं नाही, की आधी तुम्ही 499 भरा किंवा 999 भरा आणि मगच तुम्हाला तो कोर्स मिळेल. सॅम्पल व्हिडिओ, की त्या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलेलं आहे, कसं शिकवलेलं आहे, ह्याचे छोटेसे आपण व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले आहेत. आपल्या पोर्टलवर, वेबसाईटवर सगळीकडे आहेत. ते तुम्ही बघा. त्याच्यातून जर का तुम्हाला आवड निर्माण झाली, तर तुम्ही ते कोर्स परचेस करा. म्हणजे ह्याच्यासाठी कोणती सक्ती नाहीये, की जसं की आता फक्त मेकअपचा ट्रेंड चाललाय किंवा नेल आर्टचा ट्रेंड चाललाय, म्हणूनच मी तो कोर्स परचेस करू, असं नाही. तुम्हाला एखादा कोर्स करायचा आहे किंवा एखादी स्किल तुम्हाला आत्मसात करायची असं वाटतंय, की आपल्याला हे जमेल का नाही, येईल का नाही, तर जे आपले सॅम्पल व्हिडिओ आहेत, ते बघून तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण होते का? हे मला प्रत्येक मुलीला सांगायचंय, की नुसतंच फॅड चाललंय किंवा आता ह्याच्यातनं पैसा बाबा भरपूर मिळतोय म्हणून आपण करू असं नाही. त्या गोष्टीची आवड आहे का? ते जमतंय का? ते येणार आहे का? आणि नुसतंच शिकण्याची हौस नाही, तर त्याच्या पुढे खरा प्रवास चालू होतो. तर तो आपल्याला जमणार आहे का? या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेला तुम्हाला खात्री होते, तुम्ही विचार करता,
त्याच वेळेला तुम्ही कोणताही कोर्स करू शकता. येस. सो जिथं लाख लाख रुपये ब्युटिशियनचे कोर्सेस आहेत, तुम्ही 499 मध्ये कोर्स आणलाय. सो काही असं हे झालंय का की क्लॅशेस वगैरे, की नाही का ब्युटिशियनने फोन करून की बाबा तू का आमच्या पोटावर पाय देतेस वगैरे, असं काही झालंय का कधी? नाही, असं कधीच झालेलं नाहीये आणि ह्याच्या पुढेही होणार नाही ह्याची मला खात्री आहे. कारण ह्याचं कारण कसं आहे, की आता एक छोटंसं उदाहरण देते. सेम कोर्स आपण मेकअपचंच उदाहरण घेऊ. कोणीतरी 1,00,000ला शिकवतंय, कोणीतरी 20-30 हजाराला शिकवतंय. पण एखाद्या आर्टिस्टला ज्यावेळेला तुम्ही सिलेक्ट करता, त्यावेळेला त्याची कला आवडते म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाता. किंवा हल्ली आता बऱ्याच जणी सोशल मीडियावर बघून जातात, की मी ह्या मॅडमकडे कशासाठी जाऊ किंवा या सरांकडे कशासाठी जाऊ. पण कसं आहे, प्रत्येकीलाच ही फी परवडेल असं नाही. बरोबर. आपण ज्या मुलींना सांगतोय, की तुमची शिक्षणाची जी आवड आहे, ती फक्त आवडच राहिली नाही पाहिजे. हा शिकायचा हक्क प्रत्येकाला आहे. मग फक्त पैशांमुळे किंवा घरच्या परिस्थितीमुळे तो तसाच अपूर्ण नाही राहिला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी फक्त त्यांना जर का आपल्यापर्यंत पोहोचता येत नाहीये पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये, तर आपण अशा मुलींसाठी ते कोर्सेस घेऊन जातो. ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, की प्रत्येकीला मी म्हणलं तसं आवड आहे. पण प्रत्येक जण आता झालंय काय, की पटकन क्लास चालू करते. पण त्यामुळे जी व्यक्ती खूप कष्टाचे पैसे साठवून मग क्लासला जाते, सिलेक्ट करते आणि एवढ्या ह्याच्यातनं जर का तिला जे हवंय ते जर का मिळालं नाही, तर त्या विद्यार्थिनीला असं वाटतं, की आपले पैसे वाया गेले. विशेषतः असं नसतं. मी कधीही कुणालाही ज्यावेळेला फोनवर सुद्धा कन्सल्ट करते, त्यावेळेला सांगते, की आधी कुठचाही गुरु सिलेक्ट करण्याच्या आधी तुम्ही जाऊन भेटा. बघा, की तुम्हाला जे हवंय ते मिळणार आहे का? आणि त्याच्यामुळे जर का एखाद्या अकॅडमीत 1,00,000 रुपये फी आहे, एखाद्या अकॅडमीत 20-30 हजार रुपये फी आहे, तर ह्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये कधी फरक नसतो. फरक असतो तो म्हणजे त्यांना जे डिलिव्हर करायचंय त्याच्यामध्ये. जसं की कुणाची फक्त इच्छा असते, की मला अशा प्रत्येक मुलींपर्यंत हे शिक्षण पोहोचवायचंय, की ज्याच्यातनं त्यांना शिकायची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे. आता अशा अनेक विद्यार्थिनी आहेत, की ज्यांना फी पण परवडू शकत नाही, त्यांना घरचे पण प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे ज्याला कुणाला शिकायची इच्छा आहे, तो घर बसल्या शिकावा. एवढी अगदी साधी आणि आपली इच्छा असल्यामुळे आपण हा प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे. त्यामुळे हे जग अहो खूप मोठं आहे. हो. त्यामुळे असं कधीच होऊ शकत नाही, की कुणाच्या तरी ताटातलं आपण सरकवून घेतोय. देवाने प्रत्येकाला भरपूर युनिक क्वालिटीज दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती फक्त तुम्हाला ओळखायची आहे आणि त्याच्यासाठी देवाने मला एक माध्यम बनवलंय, की माझ्या माध्यमातून आज जर का अनेक शेकडो मुली शिकत असतील, तुम्ही त्याच्यासारखं भाग्य नाही दुसरं कुठे. मॅम, तुम्ही इनसाइड आउट ब्युटिफुल मध्ये ना, तो ती आहे ती व्यक्ती की जी बाहेरून सुंदर तर दिसतेच, पण आतलं मन आणि किती पॉझिटिव्ह बोलताय ते तुम्ही. ई सेलच्या माध्यमातून बऱ्याच तुम्ही सक्सेसफुल स्टोरीज बघितल्या असतील, तर काही सक्सेसफुल स्टोरीज आमच्या MLA ग्रुप साठी पण शेअर करा. मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. कारण त्या मला इन्स्पायर झाल्या. म्हणजे उगाच आत्ता बोलायचं असं म्हणून नाही, तर मी अशी घरच्यांना घेऊन बसले त्या गोष्टी सांगायला. आणि तो ज्यावेळेला मला फोन आला त्या मुलीचा. एक मुलगी आहे, की जी यवतला राहते आणि तिने आपल्या ई-सहेलीचा रिअल फ्लॉवर ज्वेलरीचा कोर्स घेतला. सो ज्यावेळेला तिने हा कोर्स घेतला, त्यावेळेला मी स्वतः तिला सांगितलं, की "अगं असं-असं आहे, खूप छान कर तू." तिने तो कोर्स घेतला, तो पूर्ण केला. ती म्हणली, "मॅडम आम्हाला सामान हवंय." सामानसुद्धा तिला आपण प्रोव्हाईड केलं. त्यानंतर तिची मला Instagramवर एक ऑडिओ क्लिप आली. ती ऑडिओ क्लिप जी आली, ती ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी म्हणजे कळत-नकळत माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मी माझ्या सासूबाई, माझा मुलगा, मुलाला पण घेऊन बसले, की तुला कळावं, की चाललं काय आहे जगात आणि आपल्याला ज्या गोष्टी मिळतायत, त्याच्यासाठी आपण देवाचे आभार का मानले पाहिजे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं होतं, की नेहाताई, ती मला नेहाताई म्हणते, कारण ती मला फॉलो करते आणि ती बघते, की मी काय-काय व्हिडिओ टाकते. नेहाताई, सगळ्यात आयुष्यातला मोठा निर्णय म्हणजे मी ई-सहेलीचा घेतलेला कोर्स. कारण जसा मी हा कोर्स घेतला, त्याच्यातनं शिकले, त्या सामानातनं सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी बनवायला लागले. आज मी माझ्या जवळच्या एका शॉपमध्ये संपूर्ण ही जी ज्वेलरी आहे ती बनवून मी विकते, म्हणजे अर्थात त्यांना देते आणि त्याच्यातनं किमान 400 ते 500 रुपये मला दिवसाचे मिळतात. आज मला भाजीपाला सुद्धा घरात कुठून आणू हा प्रश्न होता. पण हे केल्यामुळे मला एक नवीन
उमेद मिळाली की आपणही काहीतरी करू शकतो. घरासाठी आपण स्वतः उभे राहू शकतो. पैसे किती मिळतात ह्याला महत्त्व नाहीये. पण आज जो कॉन्फिडन्स आहे ना, की जो तिच्या चेहऱ्यावर तिच्या बोलण्यातनं मला जाणवला, की आज नेहाताई मी ₹400-500 कमवून स्वतःचा स्वतः भाजीपाला आणते. तो माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, की म्हणजे आज मी हे नॉलेज दिलं आणि त्याच्यामुळे ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. आज हेच इन्स्पिरेशन ती तिच्या मुलांना देणार आहे. आणि ज्या वेळेला एका कुटुंबातली एक स्त्री शिकते, ती स्वतः फक्त कधीच पुढे नाही जात. ती शक्ती आपल्याला देवाने दिली आहे. ती अख्ख्या कुटुंबाचा हात हातात धरून पुढे अख्ख्या कुटुंबाला घेऊन जाते. म्हणून म्हणतात ना, एक स्त्री शिकली घरातली, एक मुलगी शिकली, की अख्ख्या घराचा विकास होतो. हे एक छोटंसं पुण्याच्या जवळचं उदाहरण होतं. दुसरं सांगते, अगदी कोकण म्हणजे ग्रामीण भाग भयंकर, की जिथे हार्डली मोबाईलला रेंज येत होती. तिथे आम्ही या मुलींना कोर्सेस दिले संपूर्ण. तिने घेतला आपल्याकडनंच ई-सहेलीचा एक कोर्स. सो ज्यावेळेला तिने हा कोर्स घेतला, त्यावेळेला तो कोर्स म्हणजे आश्चर्य वाटेल, तुम्ही जे मगाशी ड्युरेशनचा विषय म्हणलात ना, त्या मुलीनी 2.5 दिवसांमध्ये कोर्स कंप्लीट केला. अरे बाप! मी तिला फोन केला. जसं मला समजलं की सर्टिफिकेट जनरेट झालंय, मी तिला फोन केला. तिला म्हटलं, "अगं तू 2.5 दिवसात कोर्स कंप्लीट केला?" म्हणली, "मॅडम मी तुम्हाला सांगू नाही शकत की ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट होती, की मला असा कुठचातरी कोर्स 999 मध्ये मिळतोय आणि तो जो कोर्स मला मिळाला, मला त्याची इतकी इच्छा होती तीव्र शिकायची गेल्या अनेक वर्षांपासून. ती मला मिळालं माझ्या घरात बसून. तर मला सांगू नाही शकत. मी अक्षरशः दिवस-रात्र तो कोर्स बघितलेला आहे मॅडम. मी वही घेतली एक 100 पानी वाण्याकडनं जवळच्या आणि सगळ्या नोट्स लिहून काढल्या त्याच्यावरनं. आणि आता माझ्याकडे माझी वही झाली आहे. आता मी हे म्हणजे मी जे शिकलेली आहे ते कुठे घेऊन जाते हे मी तुम्हाला दाखवते. आज हा कॉन्फिडन्स मिळणं अगदी ग्रामीण भागातल्या अगदी म्हणजे कॉमन एखाद्या मुलीपर्यंत हे म्हणजे अविस्मरणीय. मी हे विसरूच नाही शकत कधी, की आज मला हे माध्यम ठरवलं की ज्याच्यातनं आपण मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करतोय. तो कॉन्फिडन्स देतोय. अजून एक छोटीशी गंमत. एका मुलीचा मला सेम Instagramवर मेसेज आला, की "मॅडम मला असा-असा कोर्स करायचा आहे, पण परिस्थिती अजिबातच माझी हे नाहीये. घरात मी एकटी जे पण काय करतेय ते चालू केलेलं आहे." म्हणलं, "काळजी नको करूस. आपल्याकडे हे असं पण आहे, की अशा कुठच्याही व्यक्तीचं शिकणं फक्त राहायला नको." तिने आपल्याकडनं कोर्स केला. कोर्स केल्यानंतर तुम्हाला जसं म्हटलं तसं आपण पुढच्या पण सगळ्या सर्व्हिसेस त्यांना देतो, की कुठे मदत हवी आहे तुला, कशी हवी आहे, तू कुठे राहतेस? कारण तिथपर्यंतच जाऊन आपला प्रवास संपत नाही. मी म्हटलं तसं तिथून पुढे चालू होतो प्रवास. त्या मुलीने मला फोन केला, की "मॅडम मी माझ्या जवळच्या पार्लरमध्ये नोकरीला लागली आहे. आज ₹3000 मला महिना मिळतो. तुम्हाला ₹3000 मॅडम कमी वाटतायत, जास्त वाटतायत मला माहीत नाही." कारण त्यांना असं वाटतं, की मी भरपूर जणींपर्यंत मी खूप मोठी आहे, तसं नाहीये. मी अत्यंत साधी मुलगी आहे. म्हणजे मला फक्त देवानी ते नॉलेज दिलंय म्हणून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवते. ते म्हणाले, "मॅडम ₹3000 ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जिथे आम्ही दिवसाला कमाई करून ₹400-500 कमवतो, तिथे माझ्यासाठी ₹3000 ही खूप मोठी किंमत आहे." तर अशा काही गोष्टी आहेत, की ज्या इन्स्पायर करतात मला अजून काम करायला. आणि मी इथेच नाही थांबणार आहे. मी ह्याच्या पुढे प्रत्येक ती गोष्ट एक्सप्लोर करणार आहे, जी माझ्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करणार आहे. सुपर, सुपर. आणि हे जेवढे कोर्स आहेत, तुम्ही कोर्सेस बनवले, तर सगळे तुम्हीच कोर्सेस बनवले का काही लोकांची हेल्प घेतली? हां, आता ह्याच्यासाठी आपण काही लोकांची मदत घेतलेली आहे, की जे माझ्या माहितीतले पण खूपच छान शिकवणारे. जसं मी स्वतःला एक अगदी आपण त्याला हाडाचा शिक्षक म्हणतो ना, मला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे. त्याच्या जोडीला तुमचं वागणूक सुद्धा किंवा समोरच्यापर्यंतची गोष्ट पोहोचवायची त्याची पद्धत सुद्धा ही मला व्यवस्थित लागते. कारण नॉलेज प्रत्येकाला हळू मिळत जातं. पण त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही एक-एक पायरी चढत जाता, त्यावेळेला ते नॉलेज न लपवता समोरच्यापर्यंत पोहोचवणं हे जितकं जरुरीचं आहे. मला असेच काही शिक्षक हवे होते आणि देवाच्या कृपेने माझ्या सर्कलमध्ये किंवा माझ्या सराउंडिंगमध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत. कारण मी प्रत्येक ठिकाणी जरी गेले, तरी प्रत्येक व्यक्तीशी बोलून ओळख
काढून त्याच्यातून ती व्यक्ती आधी समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि त्याच्यासाठी माझ्या जवळच्या अनेक माझ्या मैत्रिणींची मला ह्या गोष्टींमध्ये मदत झाली, की ज्यांच्या मदतीमुळे आज हा प्लॅटफॉर्म उभा राहू शकलाय. खूपच छान, खूपच सुंदर. सो ह्या माध्यमातून म्हणजे बऱ्याच लोकांशी तुम्ही कनेक्ट झाला असाल. सो असा एखादा सर्वात पहिला लाईफमध्ये आलेला, की सर्वात पहिल्यांदा असा एक क्षण, की जिथे तुमची शब्बाशकी तुम्हाला फर्स्ट शब्बाशकीची थाप मिळाली. तर असा कुठला क्षण होता? आता रिसेंटली मला श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट यांच्याकडनं म्हणजे सत्कारासाठी बोलावणं आलं. आता तुम्ही विचार करा, माझा जन्म पुण्यातला, गणपती बाप्पाची भक्त, स्वामी समर्थांची भक्त आणि अशा आपण ज्याला आपण दैवत मानतो, म्हणजे 4 दिवसातनं एक दगडूशेठ बाप्पाची फेरी आमची चुकली नाही, माझी आणि तेजसची. मी आणि माझे मिस्टर एक चक्कर तरी मारायलाच जातो. ते असं आमचं आराध्य दैवत. त्यांनी आपल्याला ओळख त्यांना आपली व्हावी, की अशी एखादी मी पण भक्तच, आपली जाता येता देवाला नमस्कार करणं. त्या दगडूशेठ गणपती ट्रस्ट ह्यांच्याकडून मला फोन येणं, की आपण असा-असा सत्कार करतोय. ते आधी आपल्याशी जोडले गेलेले होते. सो हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता, की आपल्याला बोलावलं गेलंय. आपण त्यांच्याकडे गेलेलो, त्यांना ही संकल्पना खूप आवडली. त्यांच्यामुळे अनेक विद्यार्थिनींना आज हे शिक्षण मिळालं इतक्या कमी दरामध्ये. सो त्यांनी हे रिकॉग्नाइज करून आज आपल्याला त्या सत्कारासाठी, त्या सन्मानासाठी बोलवणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे झालं म्हणजे बाप्पाच्या बाबतीतलं, की त्यांचाच थेट जर का आपल्याला आशीर्वाद असेल, तर आपण पुढे जाऊन ही कामं करतच राहणार. दुसरं म्हणजे जसं मी म्हणलं, की ज्यावेळेला एखाद्या मुलीच्या किंवा त्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यात असलेला भाव ज्यावेळेला मला समजतो, त्यावेळेला तो जो आनंद आहे ना चेहऱ्यावरचा, ते चेहरे सुद्धा मी कधी विसरू नाही शकत, की तो आनंद आज आपल्यामुळे, आपल्या कामामुळे मिळतोय. सो ह्या अशा काही गोष्टी आहेत, की ज्या मला खूप टच करून जातात आणि मग असं वाटतं, की नाही आपल्याला केलं पाहिजे ह्याच्यातनं काम. आणि ऑफकोर्स सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझा मुलगा, की तो आज माझ्याकडे असा बघतो, की मम्मा तू हे जे करतेय ना, हे मला खूप आवडतंय. आज सुद्धा तो मला घरी गेल्यानंतर विचारणार, मला आधी ऑल द बेस्ट केलंय त्यांनी. मम्मा ऑल द बेस्ट बरं का. कारण मी म्हणलं, की हे असं मी काहीतरी पहिल्यांदा असं काहीतरी मी पॉडकास्टमध्ये बोलणार आहे. हा पहिला अनुभव आहे माझ्यासाठी. तो आता घरी गेल्यानंतर मला विचारणार. आज एखादा मुलगा आपल्याकडे अशा दृष्टीने बघतोय, की आपली आई अनेक महिलांना सक्षमीकरणासाठी मदत करतेय, स्वतःच्या पायावर उभे येऊन. तर ही कुठेतरी एक बेसिक मूल्य आहे, प्रिन्सिपल आहे, की एखाद्या लहान मुलाला आपण कसं वाढवायचं. समाजाच्या दृष्टीने सुद्धा ज्यावेळेला त्याला प्रत्येक, फक्त स्त्रीचीच नव्हे तर प्रत्येक ह्युमन बीइंगची, प्रत्येक माणसाची कसा आदर करून ठेवून पहिलं आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. तर ह्या काही गोष्टी ज्यावेळेला मी त्याच्या डोळ्यात बघते, की त्याला समजतं, की आपली आई खूप काम करते आहे संपूर्ण समाजासाठी, किंवा तिला ज्या लेव्हलला जायचंय आणि ती कुठपर्यंत जाऊन ते काम करू शकते. तर हा जो भाव आहे, की आपल्याला आपल्या आईकडे, किंवा आज माझी आई ज्या वेळेला माझ्याकडे म्हणते, मला मेसेज येतो, की "नेहा मला तुझं खूप कौतुक आहे आणि तू खूप पुढे जा, स्वामींचा आशीर्वाद आहे, माझा आशीर्वाद आहे." त्यावेळेला मला खूप आनंद मिळतो. कारण आज आई-वडिलांकडून, सासू-सासऱ्यांकडून आपल्याला कौतुक मिळणं एक छोटासा शब्द असतो, पण तो इतका कॉन्फिडन्स देतो, किंवा आज ते जे नमस्कार केल्यानंतर जो आशीर्वाद देणं आहे, तो अजून बळ देतो, की "तू करत राहा, आम्ही आहोत." हे जे वाक्य आहे ना, की "तू तू जा पुढे, आम्ही आहोत." ते खूप बळ देतं. आणि त्याच्याच बरोबरीने माझ्या मिस्टरांची जसं म्हणलं तसं साथ मला आहे, की प्रत्येक बाबतीत "नेहा तू कर, मी आहे." हे जे एक वाक्य आहे ना, हे खूप बळ देतं. म्हणजे कधी-कधी असं होतं, की मी घरीही नसते 2-2 दिवस कामामुळे. पण सासूबाई, सासरे, मिस्टर हे इतकं छान घर आणि मुलाला बघतात, की मला त्याची काळजी नसते. मी कितीही झोकून देऊन जरी काम करायचं म्हणलं, तरी मी करू शकते, कारण मला घराची साथ आहे. आणि ही साथ प्रत्येकाने, प्रत्येक घरातल्या व्यक्तीने, प्रत्येक महिलेला करावी असं मी सांगेन. सुपर, सुपर. सो ई सहेलीचं पुढचं 5 वर्षाचं विजन काय असणार आहे तुमचं? खूप मोठा प्रश्न आहे हा. कारण मला जिथे ई सहेलीला घेऊन जायचंय, हे खूप मोठं आणि
शब्दात अक्षरशः सांगता येणार नाही असं आहे. आता आपण हे जे 10 कोर्सेस आहेत ह्याचे आपण 60 कोर्सेस करतोय, की ज्याच्यातनं प्रत्येकच क्षेत्रामध्ये आपल्याला प्रत्येक महिलेला जर का क्लास करायचा असेल, तर तो घर बसल्या करता येईल. त्याच्यामुळे व्हिजन म्हणाल तर आपण 60 कोर्सेसपर्यंत घेऊन जातो आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी आत्ता 2 वर्षांमध्ये आपण 5 ते 7 लाख महिलांपर्यंत पोहोचावं, ही आत्ता आमची पहिली पायरी आपण म्हणजे ठरवलेली आहे, की कमीत कमी इतक्या महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, की ज्याच्यातनं विकास होईल आणि महिला शिकतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. महिला सशक्तीकरणासाठी खूप मोठा फायदा होईल. त्याचप्रमाणे मराठी आत्ता भाषा आहे, ती आपण हिंदी अर्थात मल्टी लँग्वेज सुद्धा करून घेण्याचा संपूर्ण त्याच्या म्हणजे काम चालू आहे ऑलरेडी त्याच्यात. सुपर, सुपर. खूप भारी. सो हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं, की मलाही एखादं स्किल अजून शिकावं. कारण खूप कमी चार्जेस आहेत ना, त्या शिकायला आणि वेळ पण आहे माझ्याकडे. अगदी. सो जो पण आहे मी निश्चितच तुमचा तो डेमो क्लास नक्की बघेन आणि मी सगळ्या एम-एल-एच्या टीमला सांगेल किंवा आपल्या ग्रुपला सांगेल, की ॲटलीस्ट एक तरी हॉबी असायला पाहिजे माणसाला जगण्यासाठी. फक्त पैसा, पैसा, पैसा करत पॉइंट नाहीये. आणि जर 499 आणि 999 मध्ये जर तुम्हाला मिळत असेल, तर निश्चित ह्याचा लाभ घ्या. मॅम तुम्ही आज इथं आलात आणि एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिलं, त्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेटिव्ह ई-सहेली बद्दल दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप थँक यू. मी तुमचे आभार व्यक्त करते, की तुम्ही मला बोलवलंत आणि ही संपूर्ण माहिती संपूर्ण एम-एल-ए काय संपूर्ण जगापर्यंत ही Yes. पोहोचवली. आणि मला एकच छोटंसं सांगायचं आहे, की आपण ह्या कोर्सेसमध्ये कोणतंही अपस्केलिंग करत नाही. जसं की तुम्ही 499 चा कोर्स करा, 999 चा करा आणि मग ह्याच्या पुढचं अजून काहीतरी आहे, की जे तुम्हाला शिकायचं आहे. अजिबात नाही. हम्म. जे आहे होल अँड सोल हा संपूर्ण क्लास आहे. 499, 999 जिला शिकायची इच्छा आहे, जिला शिकायचंय, जी शिकलेली आहे, प्रत्येक व्यक्ती हा क्लास नक्की करू शकते. Yes. जी शिकलेली आहे ती आपलं नॉलेज परत एकदा रिफ्रेश बरोबर, करू शकते. बरोबर. की खूप दिवस झाले शिकून अजून काही नवीन आलंय किंवा ब्रश म्हणतात, एचडी मेकअप म्हणतात, हे सगळं तुम्ही करू शकता. सो मॅम थँक्यू सो मच तुम्ही आज इथं आलात आणि एवढे छान गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच. थँक यू सो मच. थँक यू.